तुमच्याकडे एखादा लोकल क्लायंट आलेला आहे आणि तुम्ही त्याला सांगितलेली प्राईस ही त्याच्या बजेटच्या बाहेर असली तर तो तुमच्या SMS ची रिप्लाय पण करत नाही आहे, कॉल पण उचलत नाही आहे, म्हणजे तो तुमचा क्लायंट नाही आहे. दुसऱ्या सिनारिओमध्ये जेव्हा एखादा मोठ्या बिझनेसचा किंवा मोठ्या ब्रँडचा क्लायंट तुमच्याकडे आला आहे आणि तुम्ही त्याला सांगितलेली प्राईस ही त्याच्यासाठी अगदीच कमी असणार आहे, तर तो विचार करेल की इतक्या कमी प्राईसमध्ये मला काय मिळणार आहे, म्हणजे हा तितक्या क्वालिटीचा नाही आहे. तरी देखील तो तुमचा क्लायंट तुमच्या हातातून गेला म्हणून समजा. नमस्कार, माझं नाव नीलम माडे. आदिश्री ग्राफिक्स चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे की ग्राफिक डिझायनिंगमध्ये स्टार्टिंग प्राईस कशी ठरवायची. माझ्या काही सबस्क्रायबर्स मैत्रिणींना हा प्रश्न होता, तर त्यावर आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. व्हिडिओ खूप जास्त लाँग होणार नाही आहे, पण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये तुमच्या ग्राफिक डिझायनिंगच्या करिअरशी रिलेटेड मी खूप चांगल्या गोष्टी सांगणार आहे. सुरुवातीला मुद्दा हा आहे की आपण जेव्हा बिगिनर्स असतो तर तेव्हा आपण कन्फ्यूज असतो की नेमकं स्टार्टिंग प्राईस काय ठेवायची, किती चार्जेस घ्यायचे वेगवेगळ्या ग्राफिक्ससाठी. तर यात मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार आणि जे काही मी थोडीफार रिसर्च केलेली आहे, तर त्यावर 3 मुद्दे मला महत्त्वाचे आढळून आले. तर जेव्हा आपण चार्जेस ठरवतो तर या 3 गोष्टींना आपण आधी लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे, आणि जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्टार्टिंगला बघायचं की आपण कुठून काम करतो आहे. लहान सिटी आहे की मोठी सिटी आहे. आता लहान सिटीमध्ये जे काही ट्रेंडिंग चार्जेस आहेत, जे चार्जेस चालू आहेत, ते अर्थातच मोठ्या सिटीला लागू होणार नाही आहेत. कारण की जर आपण एखाद्या ग्राफिकसाठी आपण ₹100 घेतो आहे, तर त्याच एखाद्या ग्राफिकसाठी मोठ्या सिटीमध्ये 500-600 घेणारे सुद्धा ग्राफिक डिझायनर्स आहेत आणि ते लाखोपर्यंतसुद्धा जातात. त्यामुळे बघायचं की आपण एक्झॅक्ट कुठून काम करतो आहे, आपली लोकॅलिटी काय आहे. तर त्यानुसार आपण स्टार्टिंग प्राईस ठेवायला हवेत. म्हणजे तसे आपले क्लायंटसुद्धा आपल्याला बघायला हवेत की मोठ्या बिझनेसचा आहे की लहान बिझनेसचा आहे, त्याला डिझायनिंगचं किती नॉलेज आहे, त्यावर देखील हे डिपेंड करतं. दुसरं म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स रिअली मॅटर्स. कारण जर तुम्ही बिगिनर्स आहात आणि तुमचे चार्जेस जर खूप हायफाय आहेत, तर समोरचा क्लायंटसुद्धा थोडा विचारच करेल ना. आणि आपल्या कामाच्या क्वालिटीतनं सुद्धा ते लक्षात येतं की आपल्याला किती कामाचं नॉलेज आहे. तर त्यामुळे एक्सपिरियन्स देखील मॅटर करतो. बिगिनर्स असाल तर एकदम बेसिक चार्जेस ठेवा. एकदम 100-200 पासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि जसा जसा एक्सपिरियन्स वाढेल, पुढे जाऊन मग 1-2 वर्षानंतर तुम्ही त्यामध्ये थोडेफार त्याची लेवल वाढवू शकता. त्यानंतर ठीक आहे, तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही किती टाईम इन्व्हेस्ट करता एखादं ग्राफिक बनवण्याला. म्हणजे जर तुमच्याकडे एखादं डिझायनिंगचं काम आलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1-2 तास लागत आहेत, तर तुम्हाला त्या कामाचा सुद्धा मोबदला मिळायला हवा. कारण की लोकांना वाटतं की डिझायनिंग ही खूप साधी सोपी गोष्ट आहे. कलर्स टाका, इकडून तिकडून डिझाईन उचलून काहीतरी बनवून रेडी केलं. पण नाही, आपल्याला ॲज अ डिझायनर माहीत आहे की ग्राफिक डिझायनिंग काही सोपी गोष्ट नाही आहे. किती वेळ जातो त्यामध्ये, किती एफर्ट्स असतात आपले, कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट्स आणि बरंच काही आपल्याला विचार करायला लागतं. तर या सगळ्यांमध्ये आपला बराच वेळ जातो, खूप आपण टाईम इन्व्हेस्ट करतो, आपले कष्ट इन्व्हेस्ट करतो. तर त्या कामाचा सुद्धा मोबदला आपल्याला मिळायलाच हवा ना. तर त्यानुसार देखील आपल्याला चार्जेस ठरवायला हवेत. म्हणजे आता पुढे चालून मी तुम्हाला दाखवणारच आहे की एक्झॅक्ट पोस्टरसाठी, लोगोसाठी, व्हिजिटिंग कार्डसाठी जे काही वेगवेगळे ग्राफिक्स आहेत, कशी स्टार्टिंग करायची. ठीक आहे. पण त्याआधी मी तुम्हाला काही 2 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहेत. सर्वप्रथम तर थँक यू सो मच की तुम्ही माझ्या वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओच्या शॉर्टला जे भरभरून प्रेम दिलेलं आहे. म्हणजे तब्बल आजपर्यंत त्याचे ते 3 दिवसातच कंप्लीट झाले होते. 8.9,000 व्ह्यूज त्याला आलेले आहेत आणि हे माझ्यासाठी खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे ही. कारण की तो माझा सर्वात जास्त बघितला जाणाराचा आतापर्यंतचा शॉर्ट आहे. तर इतकं प्रेम दिल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर असू द्या. म्हणजे यावरनं कळते की तुम्हाला माझे व्हिडिओज थोडेफार तरी चांगले वाटत आहेत आणि असेच मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपली 300 सबस्क्रायबर्सची छान ही छोटीशी फॅमिली झालेली आहे आणि परत त्याला मोठं करायचंच आहे आपल्याला. तर माझे काही प्लॅनिंग्स आहेत की जसा मी 500चा आकडा कंप्लीट करेल, तर तेव्हा मी तुमच्यासाठी काहीतरी छान सरप्राईज आणणार आहे. पण त्यासाठी मला लवकरात लवकर प्लीज 500 सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या मदतीची खूप आवश्यकता आहे. जर तुम्ही पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघताय, माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिलेली असेल, की माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्हाला जर डिझायनिंगमध्ये स्टार्ट करायचं असेल करिअर, तर माझे ट्युटोरियल्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. कारण की मी माझ्या व्हिडिओजमध्ये माझे रिअल प्रोजेक्ट्स तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत असते.
जेणेकरून तुम्हाला माझ्या चुकांमधनं शिकायला मिळेल आणि तुम्ही देखील डिझायनिंगचे एकदम बेसिक्सपासनं चांगलं शिकू शकाल. तर मी काहीतरी छान सरप्राईज आणणार आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हाच असणार आहे की माझ्यासारख्या ज्या काही गृहिणी आहेत किंवा उच्च शिक्षित आहेत, ज्या छान शिकून आहेत पण त्यांना घराबाहेर जाता येत नाही आहे कुठल्या ना कुठल्या पर्सनल रिझन्समुळे, मुलांमुळे म्हणा किंवा अन्य कुठल्या रिझन्समुळे, तर त्यांना घरात बसूनच काम करायचं आहे माझ्यासारखं. कारण मी सुद्धा छान उच्च शिक्षित आहे, बट मला घराबाहेर जाता येत नाही आहे. बट तरीही मी चिकाटीने घरूनच काम करते आणि एक छान उत्तम करिअर मी माझं बनवलेलं आहे ग्राफिक डिझायनिंगमध्ये. तर मला तुम्हाला देखील ही हेल्प करायची आहे आणि माझ्यासारख्या लेडीजना, माझ्यासारखे जे काही ज्यांना कोणाला डिझायनिंगमध्ये करिअर करायचं आहे, आपली सेकंड इनिंग स्टार्ट करायची आहे, तर त्यांना हेल्प करण्यासाठी मी काहीतरी घेऊन येणार आहे आणि जे तुमच्यासाठी खूपच बेनिफिशियल असणार आहे. तर हा एक उद्देश ठेवून डोळ्यासमोर मला सुरुवात करायची आहे 2026ची. तर आय होप की तुम्ही माझी साथ सोडणार नाहीत आणि असेच माझ्यासोबत राहणार आहात. तर या नोटवर चला आता आपण स्क्रीन शेअर करूया आणि बघूयात की वेगवेगळ्या ग्राफिक्ससाठी नेमके किती चार्जेस असायला हवे. आणि परत एकदा सांगते की हे व्हॅरी करतं, हे वेगवेगळ्या डिझायनर्ससोबत व्हॅरी करतं, तुमच्या लोकॅलिटीवर व्हॅरी करतं. त्यामुळे हे बेसिक चार्जेस आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या परीने थोडेफार चेंजेस करू शकता. ठीक आहे, चला सुरुवात करूया. तर सांगितल्याप्रमाणे आपण आलो आहे स्क्रीनवर. इथे मी काही बेसिक डिझाईन फॉर्मॅटची प्राइसिंग लिस्ट बनवलेली आहे. तुम्ही हवा तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला पुढे उपयोगी पडेल. तर सुरुवात करूया. एकदम बेसिक इंस्टाग्राम पोस्ट जी आपण 100 रुपयापासून स्टार्ट करू शकतो. अगेन हे तुम्ही तुमच्या लोकॅलिटीवर ठरवू शकता. ठीक आहे. तर इंस्टाग्राम पोस्ट साईज जी एकदम जास्त मोठी नसते, लहान नसते, तर त्यासाठी 100 रुपये एकदम रिजनेबल चार्जेस आहेत. त्याचप्रकारे इंस्टाग्राम स्टोरी साईज जी पोस्ट साईजपेक्षा थोडीशी आकाराने रेक्टँग्युलर साईज जी असते, तर त्यासाठी 150पासून तुम्ही स्टार्टिंग ठेवू शकता. त्यानंतर येतं आहे फ्लायर, पोस्टर आणि बॅनर्स, ज्यामध्ये साईज अगेन व्हॅरी करतं. वेगवेगळ्या सायझेसमध्ये असतं ते आणि मॅटरसुद्धा जास्त असतं लिहायला. कधी पिक्चर्स असतात जास्त, ग्राफिक ॲड करायचं असतं, तर त्याची स्टार्टिंग तुम्ही 250 ते 300 रुपयापासून करू शकता. मी जनरली त्याची स्टार्टिंग 250पासूनच ठेवलेली आहे आणि ते रिजनेबलसुद्धा आहे, क्लायंट देतातसुद्धा. ठीक आहे. आता पुढे आहे लोगो. तर बिझनेससाठी लोगो बनवताना आपण तो एकदाच बनवतो, वारंवार तर बदलत नाही. त्यामुळे त्यासाठी आपल्याला एफर्ट्ससुद्धा तसे घ्यावे लागतात, क्वालिटी तशी द्यावी लागते. तो विचारपूर्वकच बनवायचा असतो. तर त्यात आपलं कष्ट आणि वेळसुद्धा इन्व्हेस्ट केलेलं असतं आपण. त्यामुळे त्याचे चार्जेस देखील 350, 400 असे ठेवायला हवेत, मला तरी असं वाटतं. आणि जनरली ते तेवढेच आहेत बाहेरसुद्धा, तर ते रिजनेबल आहेत. आता वेगवेगळ्या अकॅडमीसाठी किंवा वेगवेगळ्या बिझनेसेससाठी लागणारे त्यांच्या डिटेल्स सांगणारे ब्रॉशर्स असतात, त्याचीसुद्धा 300पासून स्टार्टिंग केलेली एकदम ॲक्युरेट आहे. तर 300, 350 आपण चार्ज करू शकतो, कारण त्यात पण बरंच काम असतं करायला. वेगवेगळ्या कोचिंग क्लासेससाठी, अकॅडमीसाठी लागणारे सर्टिफिकेट्स ते पण आपण डिझाईन करतो, तर त्याला पण 200, 250 एवढे चार्जेस रिजनेबल आहेत. आणि तशाच प्रकारे ॲडमिशन फॉर्मसुद्धा असतात बनायला, तर ते सुद्धा ऑर्डर्स येतात आपल्याला. तर पर पेज 40-50 रुपीज जर ठेवलं तर ते तेवढं रिजनेबल वाटतं क्लायंटला. वेगवेगळ्या पर्सनल रिझनसाठी किंवा प्रोफेशनल रिझनसाठी बनवले जाणारे बायोडेटा, ते सुद्धा तुम्ही 100, 150 असे पर पेजेस, जर ते 2-3 पेजेसचे असतील तर तुम्ही 100पासून स्टार्ट करू शकता. त्यानंतर यूट्यूबसाठी लागणारं थंबनेल, त्यामध्ये देखील बराच काम करायचं असतो, बरेच एफर्ट्स घ्यायचे असतात आणि तेवढा टाईम पण जातो. त्यासाठी 300 रुपये, 400, 500 असे तुम्ही ठरवू शकता. आता व्हिडिओज आहे, जसं एखाद्या बिझनेससाठी प्रमोशनल व्हिडिओ किंवा रील्स म्हणा, त्यामध्ये बराच वेळ जातो आणि खूप एफर्ट्स आहेत त्यामध्ये. तर ते 300, 350 हे तर एकदम बेसिक रेट्स आहेत. तर तुम्ही त्याची सुरुवात 300पासून करू शकता. यामध्ये मी व्हिजिटिंग कार्डचं लिहायला विसरले, तर त्याचे चार्जेससुद्धा जर तो सिंगल सायडेड असेल तर 250पासून आणि डबल सायडेड असेल तर 500पर्यंत तुम्ही ठेवू शकता. तर हे काही आपले बेसिक डिझाईन फॉर्मॅट्स आहेत. मला वाटतं यावरनं तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल आणि हे नक्कीच तुमचं फायद्याचं असणार आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्ही देखील तुमच्या डिझायनिंगची सुरुवात करू शकता. आता तरी काही कन्फ्युजन राहिलं नसेल असं मला वाटतं आहे. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तुम्हाला
तर नक्की कळवा. आणखी काही राहिलं असेल माझं इथे ॲड करायचं तर मला नक्की विचारा. हे तरी जनरली जास्त यूज केले जाणारे फॉर्मॅट्स आहेत. मला वाटतं मी सगळं कवर केलेलं आहे. तरी थोडंफार राहिलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण की तो असणार आहे लोगो डिझायनिंगबद्दल. थँक्स फॉर वॉचिंग.